परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे शहरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना कालबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेत झालेल्या बैठकीत मेट्रो, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, वाघबीळ येथील आधुनिक शूटिंग रेंज, टाउन पार्क, पॉड टॅक्सी, कचरा प्रक्रिया प्रकल्प, नागला बंदर खाडी सुशोभीकरण आणि क्रीडा सुविधा आदी प्रकल्पांवर चर्चा झाली. दिवाळीपूर्वी फुटबॉल टर्फ आणि जलतरण तलावासाठी नागरिकांसाठी खुलं करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. तसंच महानगरपालिकेच्या मालमत्तांमधून महसूल वाढवण्यावर भर देण्यास सांगितलं. बैठकीला आयुक्त श्री सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. ठाण्यातील रिंग रेल्वे प्रकल्प, ठाण्यातील पॉड टॅक्सी प्रकल्प, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं होत असलेला जिमखाना, विविध ठिकाणी होत असलेले फुटबॉल टर्फ, तरण तलाव, वाघबीळ येथे होत असलेलं शूटिंग रेंज, त्याचबरोबर आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह, असे विविध प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्या प्रकल्पाला लवकरात लवकर चालना मिळावी आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ती खुली व्हावी. प्रामुख्याने तरण तलाव आणि फुटबॉल टर्फ जे आहे ते दिवाळीपूर्वी लोकांना आणि प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी त्याचं लोकार्पण लवकरात लवकर करावं असा सूचना मी आयुक्तांना दिल्या आणि त्या पद्धतीनं आयुक्तांनी कामं विविध अधिकाऱ्यांना वाटून दिली आणि लवकरात लवकर साधारणतः दिवाळीपूर्वी हे सगळे लोकार्पणाचे कार्यक्रम पूर्ण होतील अशी ग्वाही मला दिली.